सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे परात्पर गुरु. संस्कृत सुभाषित आहे, यो बद्ध पदताम यातो जंतोर मनसी निश्चय स तेनेव विना ब्रह्मन नान्येन विनिवार्यते. म्हणजे जीव चित्ती जो निश्चय दृढमूल होई त्याचे निवारण त्या जीवावासून अन्य कुणाद्वारे न होई. येथे समजून घ्यावयाचे हे आहे की एखाद्या जीवाच्या मनात जो निश्चय निर्धारपूर्वक केला जातो तो निश्चय, ठराव, संकल्प, समजूत केवळ आणि केवळ त्या जीवाला स्वतःला पटल्यासच पुढे मागे बदलू शकतो किंवा त्याचे निवारण होऊ शकते. अन्य कोणी त्यात जीवाला पटत नसेल तर काहीही बदल करू शकत नाही. जीव, मानव सारे प्राणशक्तीने स्पंदित होत असतात. म्हणजे प्रत्येक प्राण्याचे जीवन प्राणाधारित असते. प्राणाचे संचलन जोपर्यंत सुविहित चालू असते तोपर्यंत प्राणी जिवंत असतो. वेगळ्या शब्दात, जोवर प्राण तोवर प्राणी. प्राण जाताच प्राणी निष्प्राण म्हणजे त्याचे प्राणी जीवन संपते. मृत प्राणी म्हणजे केवळ जड शरीर. हे नंतर नैसर्गिक प्रक्रियेत किंवा अन्य कोणी जीव किंवा माणूस यांनी जर पुरले, गाडले, अग्नी दिला तर नाश पावते. पृथ्वी, तेज, वायू, आकाश या पंचतत्वाद्वारे बनलेले शरीर जे पंचमहाभौतिक म्हणून ओळखले जाते ते त्यातील प्राणशक्तीद्वारेच संचलित असते. म्हणजे जीवनाच्या प्रवासात पुढे पुढे जात असते किंवा जगत असते. मग तो प्राणी मुंगीपासून माणसापर्यंत कोणी असो. हे झाले जीव व त्याच्या प्राणशक्तीचे. आता ही प्राणशक्ती जशी जीवाला जिवंत ठेवते तशीच प्रत्येक प्राणातील ज्ञानशक्ती म्हणजे मेंदूद्वारे संचलित होणारे प्राप्त ज्ञान किंवा प्राप्त केले गेलेले अधिकचे ज्ञान जीवाला एका योनीतून दुसऱ्या योनीत म्हणजे ऊर्ध्वगामी प्रगती साधायला, उत्क्रांतीच्या टप्प्यात वर प्रगत व्हायला मदत करते. या ज्ञानशक्तीला सुद्धा किंवा तिच्या जीवाला प्रगत करण्याच्या प्रक्रियेतही प्राणी मूलतः जिवंत असावा लागतो. म्हणजे या ज्ञानशक्तीला सुद्धा प्राणी मूळ जिवंत असण्याची गरज आहे किंवा या ज्ञानशक्तीला सुद्धा म्हणजे तिच्या जीवाला प्रगत करण्याच्या पुढे पुढे जाणाऱ्या प्रक्रियेसाठी सुद्धा प्राणी मूलतः जिवंत असावा लागतो. सांगायचे हे आहे की प्राणाविना नाही प्राणी असत किंवा जीवाच्या प्रगतीला सहाय्यभूत असणारी ज्ञानशक्ती सुद्धा विना प्राणशक्ती ना काही स्वतंत्र करू शकत नाही. ती विना प्राणशक्ती स्वतंत्र असूच शकत नाही. खरे तर प्राणशक्तीच किंवा तिचा काही भागच मेंदूद्वारे प्रगत ज्ञानशक्ती म्हणून कार्यरत असतो, जो जीवाला जिवंतपणाच्या जाणीवा प्रदान करतो किंवा जीवाच्या जगण्याला काही ना काही अर्थ प्रदान करतो. अशी ही जीवाच्या जीवनाला अर्थ प्रदान करणारी ज्ञानशक्ती किंवा सोप्या शब्दात अक्कल, समजूत वा जाणीव शक्ती म्हणजे मानव व अन्य प्राण्यातील कमी जास्त प्रगत झालेली स्वसंवेद्य शक्ती किंवा स्वतःची वेगळी ओळख, स्वअस्तित्व व अस्तित्व रूपी किंवा अस्मितारूपी हुंकार किंवा अहम म्हणण्यास हरकत नाही. हा अहम फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. सजातीय असो वा विजातीय, वाघ असो वा माणूस, प्रत्येकाचा एक वेगळा अहम असतो. भागाभागात माणसातील अहम किंवा अमित्वाची जाणीव कमी जास्त प्रगत असली तरी काही एका मर्यादेनंतर दोन वा अनेक वाघ किंवा तशीच एक वा अनेक माणसे यामधील मित्वाच्या जाणीवेत फरक दिसून येतो. इथे सांगायचे आहे की अहम हे जसे जाणीव केंद्र म्हणून सर्व जीवात सामायिक आहे तसेच ते सामायिक असूनही प्रत्येक जीवात अगदी कीड मुंगीपासून माणसापर्यंत ते सामायिक असून सुद्धा ते जेव्हा अभिव्यक्त होते किंवा प्रकट होते तेव्हा कमी जास्त वेगळेपणी वेगवेगळे किंवा कमी जास्त फेरफारात व्यक्त होत असते. उदाहरणार्थ, दोन माणसे, दोन वाघ, दोन बैल घेतले तरी सजाती वा विजाती असो कोणीही एक प्राणी अगदी तंतोतंत दुसऱ्यासारखा अभिव्यक्त होत नाही किंवा कोणाही एका प्राण्याचे अगदी दुसऱ्या प्राण्यासारखे तंतोतंत स्वभाव दर्शन असत नाही. या अभिव्यक्तीच्या प्रकटनाच्या पद्धतीला स्वभाव दर्शन म्हणतात.
स्व किंवा आत्मा एकच, प्राणशक्ती एकच, मात्र ससंवेद्यता म्हणजे स्वतःच स्वतःला जाणून अभिव्यक्त प्रकट होण्याच्या प्रकारात येणारी ही भिन्नताच जीवांतर्गत आत्मशक्तीचे कमी जास्त विकसन किंवा स्थिती गती प्रगती दर्शवते. याच अर्थाने इम्प्रुव्हमेंट ऑफ द सोल इज द सोल ऑफ इम्प्रुव्हमेंट असे म्हणतात. आत्म्याची प्रगती हाच प्रगतीचा आत्मा आहे म्हणजे नेमके हेच. हे सर्व जाणून घेतल्यावर आता मूळ सुभाषिताच्या अर्थाकडे वळू. जो निश्चय जीव करतो तो निश्चय त्याच्या ससंवेद्य शक्तीच्या प्रगतीवरच किंवा प्रागतिकवरच अवलंबून असतो. म्हणजेच प्रगती निरूप झालेला असतो. त्या कारणाने त्याच्या निश्चयात अन्य कोणी काहीच बदल करू शकत नाही. केवळ आणि केवळ त्याची स्वजाण बदलली, परिवर्तित झाली, उत्क्रांत झाली तरच त्याच्या निश्चयाबद्दल पुढे मागे काहीतरी बदल होऊन पुढील प्रगतीच्या टप्प्यावर तो जाऊ शकतो. या अर्थाने गुरु केवळ आणि केवळ अज्ञान नष्ट करणारा बाह्य मार्गदर्शकच असतो. खरा बदल शिष्यांतर्गतच व्हावा लागतो. तो होईल किंवा न होईल, मात्र बदलासाठी शिष्याच्या हातून सामंजस्याचा ज्ञानप्रवाह वर्धिष्णू म्हणजे पुढे पुढे वाहत असणारा जिवंत झाल्यासारखा असावा लागतो. यालाच आपण म्हणतो ससंवेद्यतेचा अभ्यास किंवा अध्यात्म ज्ञानाचा अभ्यास. असा अभ्यास जर असेल तर अशा अर्थी जेव्हा हा अभ्यास खऱ्या अर्थाने प्रगत होईल तेव्हाच माणसामध्ये आंतरिक बदल झाल्यामुळे, तेव्हाच जीवामध्ये आंतरिक बदल झाल्यामुळे त्याने केलेला पहिला निश्चय तोच त्याच्यामधील झालेल्या आंतरिक बदलामुळे ससंवेद्य शक्तीच्या पुढील टप्प्याच्या प्रगतीवर गेल्यामुळे त्याचा निश्चय तोच बदलू शकतो. अन्यथा कोणीही दुसरा जीव, अगदी गुरु सुद्धा जीवाने केलेला निश्चय स्वतःच्या हिमतीवर बदलू शकत नाही. सारांश सांगायचा मुद्दा आहे, बदल हा आतूनच होत असतो, बदल हा आतूनच स्वीकारला जातो. हे लक्षात आलं तर परात्पर गुरु म्हणजे दुसरं तिसरं काही नसून खरे तर आत्माच नव्हे का. म्हणून आपणच आपल्याला ओळखणे यालाच कोहम म्हणतात. कोहम म्हणजे लगेच सोहम अशी उडी मारायची नसते. कोहम सोहम ही म्हणजे बेडूक बसला आणि उडी मारली अशा तऱ्हेचा कोहम सोहम असं काही नसतं. खरा जेव्हा आपण कोहमचा शोध घेतो तेव्हा जर आपली ससंवेद्य शक्ती पूर्ण तुच्छ प्रगतीची झाली असेल तर त्या कोहमचं खरं उत्तर असं येतं की नाहम, मी असं वेगळेपणी इथे काहीच अस्तित्वात नाही. आणि कोहमचं जेव्हा नाहम असं उत्तर मिळतं तेव्हा मी आणि माझ्या संदर्भात सर्व ज्या गोष्टी असतात ज्याला आपण जीव जगत ईश्वर म्हणतो तेही तशा अर्थाने जगदिदम नास्ती म्हणजे कोहमचा खरा अर्थ नाहम असा उलगडल्यानंतर जगदिदम नास्ती हेही उलगडतं. आणि मग खऱ्या अर्थाने हे संपूर्ण विश्व प्रकटीकरण हे केवळ आणि केवळ चेतनेचं मायाजाल आहे. आणि या मायाजालामध्ये जो गुरफटत नाही तोच खऱ्या अर्थाने इम्प्रुव्हमेंट ऑफ द सोल इज द सोल ऑफ इम्प्रुव्हमेंट त्याच्या अंतिम टप्प्यावर जातो. आणि मग पुन्हा त्याला त्या जन्ममृत्यूच्या चरकात फसायची वेळ येत नाही. तेव्हा जरी या सुभाषितात एक साधं सांगितलेलं असलं की जीवाचा निश्चय फक्त तो जीवच करू शकतो, बाहेरून कोणीही त्याला बदल करण्यास म्हणजे बाहेरून कोणी त्याला बदल करण्यास भाग पाडू शकत नाही. याचा अर्थ असा आहे सतत ज्ञान, सतत सांगणं, सतत मार्गदर्शन याचा थोडाफार परिणाम होतच असेल, परंतु जीवाचा निश्चय बदलण्यासाठी जीवालाच निश्चयात्मक बुद्धीने सुसंवेद्य आत्मशक्तीच्या परमोच्च उत्कर्षानेच जीवामध्ये जीवामध्ये बदल होतो. किंवा जीवाचा पहिला ठराव, दुसरा ठराव, तिसरा ठराव असे सर्व ठराव संपून जीव जेव्हा सर्वोच्च ठरावावर येतो तेव्हा कोहमचं उत्तर नाहम, कोहम मी कोण आहे तर नाहम मी नाहीच आहे. आणि जर मी नसेलच तर मीशी संबंधित सर्व गोष्टी ज्या पूर्वी आम्ही आयडेंटिफाय करत होतो त्या सर्व गोष्टी नसतात. म्हणून कोहमचं उत्तर नाहम आणि नाहमचं पुढचं पाऊल आहे जगदिदम नास्ती. आणि जगच हे नसेल तर असण्या नसण्याच्या पलीकडे केवळ आणि केवळ हे ब्रह्मचेतनेचं अभिसरण चालू आहे.
आणि या ब्रह्मचेतनेच्या अभिसरणात जसं कडक उन्हामध्ये मृगजळ दिसतं तसं या ब्रह्मचेतनेच्या अभिसरणात त्याच्या दिव्य तप्त तेजामध्ये हे जग सुद्धा मृगजलासारखं आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि हे सर्व समजणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या आंतरिक स्वजाणीवेमध्ये बदल होईल. म्हणून सुसंवेद्यता हेच आत्मरूप आहे आणि सुसंवेद्य आत्मा हाच खराखुरा परात परगुरु आहे. अशा अर्थी या सुभाषिताचा एक वेगळा अर्थ आपण तुम्हाला सांगितला आहे, पण हा वेगळा अर्थच तिथे अभिप्रेत असणार. कारण ज्या अर्थी निश्चयपूर्वक योग वासिष्ठात वशिष्ठ मुनी सांगतात की जीवाने केलेला निश्चय त्या जीवाखेरीज अन्य कोणीही बदलू शकत नाही. जीवाचा निश्चय जीवच बदलू शकतो. याचा अर्थ जीवाची जी स्वजाणीव आहे तिच्यामध्ये जसजसा बदल होतो तस तसा त्याच्या उत्क्रांतीमध्ये तो पुढे पुढे जातो आणि खऱ्या अर्थाने तो जेव्हा पूर्ण उत्क्रांत होतो तेव्हा पाण्याची वाफी नष्ट होते आणि सर्व आकाशासारखं निर्मल असणं उरतं. असं आकाशवत निर्मल असणं जिथे असतं तिथेच खऱ्या अर्थाने गुरुत्व पराकोटीला पोचलेलं असतं. नव्हे तिथे गुरु नाही शिष्य नाही, तिथे केवळ आणि केवळ निर्मल ब्रह्म असतं. अस्तु. धन्यवाद. हे चिंतन नीट समजून घ्या. निश्चितच काही ना काही उपयोग आपल्याला होऊ शकेल. अर्थात हा संपूर्ण जर बदल व्हायचा असेल तर ऐकणाऱ्याच्या जाणीव शक्तीवर, त्याच्या स्वजाण शक्तीवर, त्याच्या सुसंवेद्य शक्तीमध्ये होणाऱ्या बदलावरच हे अवलंबून आहे. परंतु गुरु हा बाहेरून जसा दिसवे म्हणजे या मार्गाने जा स्वरूपानंद भेटतील असा एक बाण असतो दिसवे आणि एक एरो असतो की या मार्गाने जा स्वरूपानंदांचं समाधिस्थान येईल. तसा गुरु हा केवळ एरो आहे. म्हणून गुरु हा केवळ आणि केवळ इंडिकेटर आहे. म्हणून गुरुतत्वाचे जे जे उपदेश आहेत त्याचं स्वरूप केवळ आणि केवळ इंडिकेटर्स म्हणजे दर्शक, सूचक, या दिशेने जा एवढं सांगणारच आहे. त्या दिशेने जो गेला त्याच्यातच बदल शक्य आहे. नुसतं बाण बघून जर आपण चाललोच नाही तर त्या दिशेने जाणार नाही. म्हणून गुरु ही केवळ आणि केवळ एक बाह्य ज्ञानदर्शक दृष्टी आहे. ती दृष्टी ऐकणाऱ्याच्या मध्ये जर विकसित झाली तर आणि तरच बदल होऊ शकतो. नाहीतर कुठल्याही जीवाचा ठराव, अगदी मुंगीचा सुद्धा ठराव ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाही इतका त्याचा अर्थ आहे. म्हणून हे सुभाषित खऱ्या अर्थाने परात्पर गुरु आत्मा त्याचं बोध देणारं हे सुभाषित आहे. म्हणून आपण काळजीपूर्वक हे ऐकावं अशी विनंती करतो आणि हे निरूपण इथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.